नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे ब्रेड सँडविच. तर हेल्दी अशी रेसिपी आहे. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. आणि त्यासाठी आपण एक उकडलेल्या बटाट्याचा वापर करणार आहोत. तर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो मॅशरच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही चांगला मॅश करून घेऊया. या ठिकाणी मी मॅशरच्या साहाय्याने हा बटाटा छान बारीक असं मॅश करणार आहे. म्हणजे यामधील ज्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडायच्या आहे, जेणेकरून आपण जी रेसिपी बनवणार आहे पुढे त्यामध्ये त्या गाठी लागल्या तर ते टेस्ट छान नाही लागत किंवा आपल्याला खाताना ते थोडं वेगळं वाटतं. त्याच्यामुळे हे सगळं बटाटा आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण कांदा जो बारीक कापलेला आहे, टोमॅटो आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची आहे, चवीनुसार, आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही शिमला मिरची ही घालू शकता. आता या ठिकाणी अर्धा चमचा मी रेड चिली फ्लेक्स घातलेला आहे, अर्धा चमचा मॅगी मसाला, जेणेकरून आपली चटणी चटपटीत बनते, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर पुन्हा ही जे बटाट्याची चटणी आहे ती आपल्याला छान अशी मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायची आहे चांगली. तर ती तुम्ही मॅशरच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने कशानेही करा, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याने. तर बघू शकता या ठिकाणी छान अशी आपल्याला ही चटणी मॅश करून घ्यायची आहे. खूप छान हेल्दी रेसिपी आहे, अगदी कमी वेळेत बनते. तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा असेल तर अगदी तुम्हाला छोटीशी भूक लागलेली असेल तर अगदी तुम्ही 5 मिनिटामध्ये ही रेसिपी करू शकता. तुमच्या फ्रीजमध्ये उकडलेला बटाटा जर असेल ना तर 5 मिनिटात झटपटीत अशी रेसिपी तयार होते. तर या ठिकाणी आपली चटणी छान तयार झालेली आहे. आणि आता या ठिकाणी मी जे ब्रेड आहे ते घेतलेले आहे. आता त्याला आपण थोडं थोडं करून हे मिश्रण लावून घेणार आहे. तर ते तुम्ही चाकूच्या किंवा काटा चमचीच्या साहाय्याने खूप छान बेस त्याचा तयार होतो. तर या ठिकाणी मी काटा चमच्याचा वापर केलेला आहे आणि पूर्ण ब्रेडवरती छान हे मिश्रण लावून घेतलेलं आहे एकसारखं, म्हणजे जेणेकरून ते छान शेकल्या जातं. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लावून घेतलेले आहे. आता बाकीच्याही ब्रेडला आपण सारखंच मिश्रण ठेवून आणि पूर्ण ब्रेडला ही चटणी आपण लावून घेणार आहोत. तर या ठिकाणी एवढ्या साहित्यामध्ये कमी जास्त माझे 8 ब्रेड तयार, म्हणजे 8 ब्रेड होतात, आपले 8 सँडविच होतात. तर या ठिकाणी मी आधी 4 बनवून घेतलेले आहे आणि बघू शकता छान असे तयार झालेले आहे आपले ब्रेडवरती सँडविच म्हणजे ठेवलेले आहे. आता तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्याला आपण कुठल्याही तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही. अगदी थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि तव्याला ते फिरून घेतलेलं आहे. अगदी थोडंसंच बटर आहे. आणि आता त्यावरती आपण जे ब्रेडला जे चटणी लावलेली आहे त्या साईडने आपल्याला ब्रेड ठेवायचे आहे, म्हणजे ती साईड आपल्याला आधी भाजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी पूर्ण ब्रेड एकसोबत ठेवलेले आहे, बघू शकता. आता हे ब्रेड आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 मिनिटं म्हणजे शेकू द्यायचे आहे. तुम्ही वाटलंच तर झाकणही ठेवू शकता, पण तसेही होतात. आणि 1 ते 1.5 मिनिटाच्या नंतर आपण याला पलटी मारायची आहे. तर ब्रेड आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहे, म्हणजे ते जे ब्रेड सँडविच आहे ते खूप छान क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. तर दोन्ही साईडने थोडे थोडे आपल्याला, म्हणजे 1 ते 1.5 मिनिट आपण चटणीच्या साईडनी, नंतर थोडेसे 30 ते 35 सेकंड. तर बघू शकता छान असे गोल्डन कलरवरती आपले ब्रेड सँडविच झालेले आहे. तर या ठिकाणी आपण काढून घेतलेले आहे. थोडेसे नॉर्मल थंड झाले की आपण प्लेटिंगसाठी घेतलेले आहे. तर आता आपण ह्या ब्रेडला एक छोटासा हलका कट मारून घ्यायचा आहे तिरका, म्हणजे आपल्याला खाताना इझी जाते. आणि मग कट मारला की यावरती आता तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चिंचेची चटणी काही टाकू शकता. तर या ठिकाणी मी टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि आपली आजची डिश तयार झालेली आहे. आणि आता हा टोमॅटो सॉस चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आणि अशा पद्धतीने आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी, साधी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.